नमस्कार. कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महिला आरक्षण विषयक विधेयक झाले नामंजूर. 2/3 बहुमत मिळाले नाही. उच्च न्यायालयाने म्हटले की पेन्शनधारकामध्ये भेदभाव हा असंवैधानिक. तर आजच्या ताज्या बातम्या बघूया कनक कृषी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक कृषी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. देश विदेशातील आणि स्थानिक बातम्या मराठी आणि हिंदीमधून, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि इतर बातम्या नियमित बघत रहा कनक कृषी न्यूज चॅनलवर. आणि बातम्याच्या शेवटी आपल्या कॉमेंटसुद्धा द्या. तर बघूया आजच्या ताज्या बातम्या कनक कृषी न्यूज चॅनलवर. महिला आरक्षण विषयक विधेयक 131वी घटनादुरुस्ती विधेयक 2026. हे विधेयक दुरुस्ती विधेयक महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास लोकसभेची सदस्य संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मांडते. 33% जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. ही अंमलबजावणी 2011च्या जनगणनेवर आधारित परिसीमनानंतर अपेक्षित आहे. हा मुख्य मुद्दा असून सरकारने याबाबत महिला प्रतिनिधित्व वाढवणे व समानता साध्य करणे हा उद्देश आहे. कोणत्याही राज्याचे नुकसान होणार नाही असा केंद्र सरकारने दावा केलेला होता, परंतु विरोधी पक्षाने यावर आक्षेप नोंदवला की परिसीमनाच्या नावाखाली राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न आणि आरक्षण लांबणीवर टाकण्याचा आरोप हा विरोधकाकडून करण्यात आला. आजच्या झालेल्या या विधेयकाबाबत मतदानामध्ये एकूण सांसदाने 528 मतदान केले. यापैकी विधेयकाच्या बाजूने 298 तर विधेयकाच्या विरुद्ध बाजूने 230 मतदान मिळाल्यामुळे स्पष्ट 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे हे महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्यात आले. कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या तारखेनुसार त्यांच्या पेन्शनधारकामध्ये भेदभाव करणे हा असंवैधानिक असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. निवृत्तीच्या तारखेच्या आधारे पेन्शनधारकांना वेगवेगळ्या गटात विभागून लाभ देणे हे घटनात्मक समानतेच्या तत्त्वाला विरोधी असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या 24 जानेवारी 2019च्या शासन निर्णय अंशतः रद्द केला. न्यायालयाने 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही 7व्या वेतन आयोगानुसार उपलब्ध असलेल्या दोन्ही पद्धती लागू कराव्यात असे निर्देशन दिले. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विधी विभागाचे माजी प्राध्यापक व विभाग प्रमुख चितूर राघवन यांनी याचिका दाखल केलेली होती. 1 मे 2095 रोजी ते सेवानिवृत्त झाले होते. 7व्या वेतन आयोगानुसार त्यांच्या पेन्शनचे पूर्वनिर्धारण करताना राज्य सरकारने 2016 पूर्वी व 2016 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केला असा दावा त्यांनी केलेला होता. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शन निश्चितीसाठी 2 पद्धती सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या पद्धतीत निवृत्तीवेळी मिळालेल्या वेतनानुसार काल्पनिक वेतन निश्चित करून त्यांच्या 50% रकमेवर पेन्शन ठरवली जाते. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये 6व्या वेतन आयोगानुसार ठरलेल्या पेन्शनला 2.57 ने गुणाकार करून आधारित पेन्शन निश्चित केली जाते. मात्र शासन निर्णयानुसार
1 जानेवारी 2016 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या दोन्ही पद्धतीपैकी लाभदायक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. तर त्यापूर्वी निवृत्त झालेल्यांना केवळ एकच पद्धत लागू करण्यात आली. या निर्णयाला याचिकाकर्त्याने आव्हान दिले होते. न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे की 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही 7व्या वेतन आयोगानुसार उपलब्ध असलेल्या दोन्ही पद्धती लागू कराव्यात. याचिकाकर्त्यांना 6 आठवड्याच्या आत पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार 6 महिन्याच्या आत सुधारित पेन्शननुसार फरकाची रक्कम अदा करण्याचे निर्देशही राज्य सरकारला देण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून खंडपीठ, नागपूर. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.